हल्ली की नाही मिसळ बनवायला खूप सोपी झालेली आहे. कारण की प्रत्येक जण आहे ना YouTubeला व्हिडिओ बघून मिसळ बनवतो. पण चव ही तीच जाणवते का हो? बिलकुल नाही. कारण की मसाले प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतो. त्यामुळे मिसळ खूप वेळा वेगळीच बनते. तर माझी याआधी जी मिसळ बनायची ना, ती मिसळची चव आणि मी जी आता मिसळ बनवते ना, त्याची चव खूप वेगळी जाणवते. आताची जी मिसळ बनवते ना, एक नंबर भन्नाट अशी मिसळ झाली होती. खाल्ल्याच्या नंतर तोंडातली चवच जात नव्हती. इतकी छान अशी चव याची जाणवलेली आहे आणि तरी जी आहे ना ती शेवटपर्यंत याच्यामध्ये टिकून राहिलेली आहे. तर कशी बनवली चला दाखवते. यामध्ये इथे कुकर तापत ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं. पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे आणि 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकलेल्या आहे. त्यानंतर इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आणि छान असं परतून घेतलं. त्यानंतर इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातला आणि हा इथे परतून घेतला. तर खूप लाल होऊ द्यायचा नाहीये. कांदा अगदी आपल्याला अर्धा मिनिट इतका परतून घ्यायचा. त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेतलं आणि पाव चमचा हळद टाकून घेतली. छान अशी परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये इथे मोडाची मटकी जी आहे ती 2 वेळा पाण्याने धुवून घेतली आणि तीही इथे छान अशी परतून घेतली. तर मटकी परतत असताना ना घरभर असा याचा सुगंध पसरला होता. इतकी छान असा मटकी परतून घ्यायची. इतपत आपला घरामध्ये सुगंध पसरायला लागला ना, तर मग आपण मटकी परतायची बाज करून टाकायची. मटकी परतताना त्यामध्ये मी इथे चवीप्रमाणे म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि कोमट पाणी टाकून घेतलं. तर आता कोमट पाणी किती टाकायचंय? आपण मिसळ बनवताना मिसळमध्ये पुन्हा पाणी वापरायचं नाहीये. इतपत आपल्याला मटकीमध्ये पाणी वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला हेच पाण्यामध्ये मिसळ बनवली ना, तर मिसळ खायला खूप भारी लागते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर इथे मी 2 चमचे धने आणि 1 चमचा खसखस असं छान भाजून घ्यायचं याचे. खसखसनी ना मिसळला एकदम जबरदस्त अशी टेस्ट येते. त्यामुळे खसखस घालायला बिलकुल विसरायचं नाही. तर खसखस आणि धने एकदम मस्त असे भाजून घ्यायचे. भाजून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला दुसरे मसाले भाजून घ्यायचे. तर इथे एक मोठा कांदा बारीक उभा पातळ असा कापून घेतलेला आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हा गावठी लसूण आहे. त्यामुळे याच्यात छान असं मस्त वास येतो या लसणाला आणि 1 इंच आलं आणि आपण जो कांदा कापून घेतलेला होता तो कांदा असं छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर इथे 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे. तेही याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचे. तर मसाला पाहू शकता एकदम छान असा भाजून झालेला आहे. तर आता आपल्याला थोडंसं थंड करू घ्यायचा. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये धने, खसखस जो भाजलेला मसाला होता तो काढून घ्यायचा आणि इथे मी खोबरं पण वापरलेलं आहे. तर इथे 3 चमचे किसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे. ते इथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर तर घालायला बिलकुल विसरायचं नाहीये. कोथिंबीर आपल्याला वाटणामध्ये एकदम घालायचीच घालायची. त्याने कलर आणि जो खाताना त्याचे जे टेस्ट जाणवते ना ती जबरदस्त जाणवते. आता इथे आपण जो कुकरला मटकी शिजून घेतलेली आहे त्याची वाफ काढून घ्यायची आणि मटकी आपली शिजली की नाही चेक करायची. एकदम छान व्यवस्थित मटकी शिजलेली आहे. कढई इथे मी तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. 2 ते 3 चमचे इथे तेल टाकून घेतलेलं आहे. मिसळ बनवतोय त्यामुळे थोडासा तेलाचा वापर जास्त करायचा म्हणजे मिसळला छान अशी तरी येते. तर मसाला आता पाहू शकता तेलामध्ये मी काहीही टाकलेलं नाहीये. कारण की आपण जेव्हा मटकी परतून घेतली आहे तेव्हा त्याच्यामध्ये हिंग, जिरं आणि हळद टाकून घेतली होती. त्यामुळे इथे डायरेक्ट तेलामध्ये मसाला टाकून घ्यायचा. तर इथे मी येवले मसाले यांचा मिसळ मसाला वापरलेला आहे. खरंच सांगते मी तर थँक्यू बोलते येवले मसाले यांना, की एवढे जबरदस्त मसाले बनवलेले आहेत त्यांनी. त्यामुळे मला पहिल्यांदा मिसळ अशी खूप छान वाटली. खूप नेहमीपेक्षा याची चव खूप जबरदस्त जाणवली. एवढी भारी मिसळ मी याआधी खरंच कधीही खाल्ली नव्हती. माझ्या घरामध्ये मुलांना आणि मिस्टरांना पण ह्याची चव बोलले नेहमीपेक्षा आत्ताची मिसळ खूप भारी लागली आहे. तर खरंच मी थँक्यू बोलते ह्या लोकांना एवढे छान मसाले बनवल्याबद्दल. जेव्हापासून यांचे मसाले मी वापरायला लागले ना तेव्हापासून खरंच माझी प्रत्येक भाजी ही खूप टेस्टी बनते. यांची मी बिलकुल जाहिरात वगैरे करत नाहीये. मसाले मी जेव्हा घेतले तेव्हा मी त्यांना मिसळ खूप छान झाली आहे सांगायलासाठी कॉल केला होता.
तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही मिसळ मसाला वापरला ना त्यासोबत सोलापुरी मसालाही वापरा, त्यामुळे तुमची मिसळ अजूनच छान टेस्टी होईल. तर मी नक्की जेव्हा नेक्स्ट टाइम मिसळ बनवेल ना तेव्हा मी तो सोलापुरी मसाला वापरून बघेल मिसळला. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी नंबर देते, त्या नंबरवरून नक्की मागवा, एकदम छान असे मसाले भेटतात. आता मी मसाले काय काय वापरलेले आहेत मी मेन्शन केलं होतं. मसाले सगळे टाकून घेतल्याच्या नंतर मसाले परतून घेतले आणि जी आपण मटकी शिजून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची. अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता म्हणून पाणी टाकून घेतलं, थोडंसं धुवून घेतलं भांडं आणि आपली मस्त अशी मिसळ तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे. आणि याची तरी ह्या मसाल्यांमुळे ना एकदम शेवटपर्यंत टिकून राहिली. एक जोपर्यंत मी सकाळी मिसळ बनवली होती ना संध्याकाळपर्यंत याची तरी अशी टिकून राहिलेली होती, बिलकुल याची तरी गेली नव्हती. आणि मिसळची टेस्ट सांगाल ना तर बापरे एकदम जबरदस्त मिसळ लागली मला, खूप भारी. असं वाटत होतं का मी घरी मिसळ खातच नाहीये, हॉटेलपेक्षाही खूप भारी लागली होती. छान अशी उकळी काढून घ्यायची. एकदा उकळी फुटली तर कमी गॅसवरती 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आणि कोथिंबीर टाकायची, गॅस बंद करायचा. तर अशी जबरदस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे. तर कशी मस्त अशी साधी सोपी पद्धत दाखवली की नाही तुम्हाला मी आज. नक्की अशाच पद्धतीने बनवून बघा. खूप साधी सोपी पद्धत आहे. मसाले कुठलेही वापरा, पण मी येवले मसाले वापरते त्यामुळे मला तेच मसाले खूप आवडतात. तर तुम्हालाही खरंच जर वापरायचेच असतील तर नंबर देते, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. हे लोक एकदम गावाला घरगुती पद्धतीने मसाले बनवतात. खूप आदबून वगैरे बनवतात. मस्त लागतात, एकदम छान लागतात. मला तर खूप आवडले. तुम्हालाही आवडतात की नाही माहीत नाही, पण नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. तर मस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे. मिसळची इथे शेव होती माझ्याकडे, ती मी यामध्ये टाकून घेतली. वरतून मस्त मिसळचा रस्सा ओतला, लिंबू पिळलं, कांदा टाकला आणि अशी पोटभर सगळ्यांनी मिसळ खाल्ली. तुम्ही या खायला, खूप छान भारी मिसळ झालेली आहे. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की